पेन जवळ ठेवा, महत्वाचे मुद्दे लिहून घ्या आणि मीटिंग संपल्यानंतर त्यावर कृती करा. कारण ज्ञान तेव्हाच उपयोगी ठरते जेव्हा त्यावर कृती केली जाते. आजचे आपले मार्गदर्शक आपल्या अनुभवातून आपल्याला व्यवसायाचे वाढवण्याचे मार्ग, नवीन नियोजन, टीम सोबत प्रभावीपणे काम करण्याची पद्धत आणि यशाकडे वाटचाल करण्याचे आवश्यक विचार सांगणार आहेत. मित्रांनो, अशा व्यक्तीचं मार्गदर्शन आपल्याला रोज मिळत नाही. त्यामुळे आजची ही संधी आपण पूर्णपणे उपयोगात आणूया. मी सर्वांना विनंती करतो की मीटिंग दरम्यान पूर्ण लक्ष द्या, कोणत्याही अनावश्यक काम टाळा आणि शेवटपर्यंत नक्की उपस्थित राहा. आता जास्त न वेळ घेता आपल्या सर्वांच्या वतीने आजचे आदरणीय मार्गदर्शक माननीय संतोष पांडव सर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी नवी जानकारी आणि रणनीती या महत्वपूर्ण विषयावर आपले अमूल्य मार्गदर्शन करावे. तर सर्वांच्या उपस्थितीत टाळ्यांच्या गजरात आपण संतोष पांडव सरांचं वेलकम करूया. वेलकम सर. नमस्कार मित्रांनो, आवाज येतोय सर क्लिअर माझा? बघा मित्रांनो, नाव संतोष पांडव. जे नवीन असतील त्यांच्यासाठी खास परिचय. प्रतीक्षा आश्रम शॉपीचा मी ओनर, जी टोका प्रवार संघामध्ये स्थित आहे. या सिस्टम बरोबर मी 2006 पासून काम करतो. या सिस्टम बरोबर सगळे चढ उतार बघितलेले आहे मित्रांनो मी या सिस्टममध्ये. आणि ही जी सिस्टम आहे ही टिकून राहण्याची सिस्टम आहे. कोणताही बिझनेस असो तो टिकून ठेवण्याचा संकल्प पाहिजे आणि टिकून राहण्याचा देखील एक धैर्य पाहिजे स्वतःमध्ये. तर आपण जी झूम मीटिंग घेतोय तर ती कोणती कन्सेप्ट आहे, तर ती RCMची कन्सेप्ट आहे. आता नवीन लोक असतील, 2-3 चेहरे दिसलेत मला नवीन यामध्ये. तर RCM मीन्स राईट कन्सेप्ट मार्केटिंग मित्रांनो. ही कंपनी आहे राजस्थान भिलवाड्याची. ही कंपनी 1977 पासून काम करते. स्वतः कपडा बनवायची, विकायची. मग नंतर या कंपनीने स्वतःचे प्लॅन्ट उभे केले, फॅशन शूटिंग प्रायव्हेट लिमिटेड या नावाने. ते 1986 मध्ये केले. नंतर यांनी RCMला कधी सुरुवात केली तर 2000 मध्ये. डायरेक्ट सेलिंग, राईट कन्सेप्ट मार्केटिंग. 2000 मध्ये यांनी सुरुवात केली. त्यावेळेस एक प्रॉडक्ट होतं मित्रांनो, फक्त पॅन्ट पीस. आणि मी ज्यावेळेस या सिस्टममध्ये जॉईन झालो त्यावेळेस पॅन्ट पीस आणि शर्ट पीस देखील लॉन्च झालेलं होतं. आणि 2-4 प्रॉडक्ट होते फक्त मित्रांनो. बोटावर मोजणी इतकी प्रॉडक्ट होती. आज 400+ या कंपनीचे प्रॉडक्ट आहेत. दुसरी गोष्ट, ही जी सिस्टम आहे यामध्ये फक्त लोक जोडून काम होत नाही मित्रांनो. या सिस्टममध्ये ज्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला आणता त्यावेळेस त्या व्यक्तीने जे प्रॉडक्ट घेतले त्या प्रॉडक्टवर त्याचा किती भरोसा आहे आणि तुम्ही किती निरंतर सेवा देताय त्या व्यक्तीला, यावर खूप डिपेंड करतं मित्रांनो हे सिस्टम. कारण MLM म्हणलं का लोक दूर पळतात, लांब राहतात, का नको जोडाजाडीचे धंदे दिसतात यांचे. तर काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे? तर RCM मध्ये यशस्वी होण्यासाठी काही सोपे पद्धती. पहिली पद्धत, स्वतः प्रोडक्ट वापरा. 100% प्रोडक्ट वापरा. तिची क्वालिटी चेक करा.
तुम्ही किती लोकांना किती विश्वासाने शेअर करता हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. लोक कंपनी पाहून कोणत्या सिस्टममध्ये येत नाही मित्रांनो, ते तुम्हाला पाहून या सिस्टममध्ये येतात. हा प्लस पॉईंट लक्षात राहू द्या. आरसेम आहे, कुडली आहे, काय आहे, काही घेणं नसतं लोकांना. समोरचा कोण आहे सांगणारा आणि काय सांगतोय आणि किती विश्वासाने सांगतोय हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही 100% प्रॉडक्ट वापरून ते शेअर करा, प्रॉडक्टची माहिती घ्या. दुसरा पॉईंट, दररोज नवीन नवीन लोकांशी संपर्क करा मित्रांनो. 2 असतील किंवा 5 असतील, फक्त चर्चा करा. त्यांना प्लॅन सांगू नका, काही सांगू नका. फक्त प्रॉडक्टची माहिती सांगा का मी आत्तापर्यंत असं प्रॉडक्ट वापरत होतो, आता नवीन कंपनीचे प्रॉडक्ट आले तर खूप जबरदस्त प्रॉडक्ट आहे. त्याच्यात अजून तुम्ही मुंडे साहेबाचं नाव देखील ॲड करू शकता, तुकाराम मुंडे सरांचं, की आज मार्केटमध्ये पूर्ण जे डुप्लिकेट चाललंय, भेसळयुक्त चाललंय, तर लोक त्याच्यातून आता बाहेर पडायला लागले का बा खरोखर भेसळ खात होतो आपण आत्तापर्यंत, हे लोकांना कळायला लागलंय. तर ह्या प्रॉडक्टविषयी आपली माहिती सांगा मित्रांनो, का बा आपली चहा किती बेस्ट आहे, आपलं तेल किती बेस्ट आहे, न्यूट्रिशन किती बेस्ट आहे, बाकीचे प्रॉडक्ट किती बेस्ट आहे, हे सांगण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा. आणि किती लोकांना, 2 किंवा 5 टार्गेट घ्या का बा मी 2 लोकांशी फक्त चर्चा करणार आहे या प्रॉडक्टविषयी. बघा मित्रांनो, तिसरा मुद्दा राहील उत्पादनावर भर. त्या उत्पादनाचे म्हणजे त्या प्रॉडक्टचे फायदे सांगा समोरच्याला, पूर्णपणे उपयोग कसा करायचा त्या प्रॉडक्टचा, त्या प्रॉडक्टपासून आपल्याला काय फायदा आहे, आपल्याला किती मूल्य मिळणार त्याच्यातून, म्हणजे पैसा मिळणार आहे, किती बचत होणार आहे, हे समोरच्याला सांगा मित्रांनो. चौथा पॉईंट असा सांगेल मी तुम्हाला का सोशल मीडियाचा वापर. आता बघा मित्रांनो, प्रत्येकाजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे, प्रत्येकाजवळ. मग कोणी इंस्टाग्राम चालवतंय, तर कोणी ट्विटर चालवतंय, कोणी फेसबुक चालवतंय, तर कोणी व्हॉट्सअप चालवतंय. छोट्याले आपल्या स्वतःच्या रील तयार करा, व्हॉट्सअपला टाका, फेसबुकला टाका किंवा इंस्टाग्रामला टाका, लोकांपर्यंत पोहोचा मित्रांनो. आता इथून पुढं लोकांपर्यंत आपण कसं पोहोचू याच्यावर थोडा भर द्या मित्रांनो. का भर द्या? कारण लोक आता शोधतायत कोण करतंय, चांगली सिस्टम कोणती आहे, कोणाबरोबर करायला पाहिजे, कोण ॲक्टिव्ह आहे या सिस्टममध्ये. अशा लोकांबरोबर लोक ॲक्टिव्ह राहणार आहे मित्रांनो, त्यांच्याबरोबर ते जॉईन होणार आहेत. त्याच्यामुळं सोशल मीडियाचा जर वापर करत असेल तर मी जे पॉईंट सांगितले त्यामध्ये भर घाला. नंतरचा 5वा पॉईंट राहील फॉलोअपचा. एखाद्याला जर तुम्ही प्रॉडक्टची माहिती दिली किंवा प्रॉडक्ट शेअर केलं तर त्याच्या संपर्कात राहा मित्रांनो, त्याच्याशी बोलत राहा. तिची कधीतरी एखादी शंका येऊ शकते त्याला, किंवा ठीक आहे तुमच्याकडून शंकेचं निरसन होईल, पण तिरहित व्यक्ती बोट लावील, अरे यांचं काय खरं असतं, हे सुरुवातीला चांगले प्रॉडक्ट देतात, नंतर बोगस देतात. तर त्यासाठी त्यांच्या फॉलोअपमध्ये राहा. का प्रॉडक्ट जर एखादं जर दिलं तर कसं वाटलं सर, काय वाटतं तुम्हाला, ह्या प्रॉडक्टमध्ये कमीत कमी क्वालिटी कंट्रोलमधून हे प्रॉडक्ट बाहेर पडतं, ते स्वतः आम्ही बघून आलोय, हे प्रॉडक्ट भिलवाड्याला बनतंय. कारण 30 ते 40% प्रॉडक्ट हे स्वतः कंपनीमध्ये बनले जातात आणि ते आपण बघितलेले आहे मित्रांनो. नंतरचा पॉईंट सांगेल मी, टीमला प्रशिक्षण द्या.
आता टीमला प्रशिक्षण द्यायचं म्हणजे काय करायचं, कोर्सेस वगैरे नाही करायचे. आता झूममध्ये बसवा किंवा आपलं जे गुरुकुल चालतंय रोजचं सकाळी त्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. जर त्याच्यात बसत नसतील तर यूट्यूबला दिवसभरातून कधीही बघायला लावा गुरुकुल. कारण गुरुकुल सारखा आता गुरुच नाही आहे मित्रांनो. कारण बरेचसे लोक म्हणतात का बस सुरुवातीला हे लोक मदत करतात नंतर मदत करत नाही, पहिले पहिले गोड बोलतात नंतर फोन उचलत नाही. तर अशा लोकांसाठी आणि अशा मित्रांसाठी एकच सांगेल मित्रांनो का गुरुकुलचा सहारा घ्या तुम्ही. सकाळी तो प्रोग्राम असतो किंवा दिवसभर देखील तो प्रोग्राम तुम्ही कधीही बघू शकता 1 तासाचा. त्याच्यातून तुम्ही टीमला चांगलं प्रशिक्षण देऊ शकता, झूमद्वारे म्हणा किंवा मग समोर बसून किंवा मग सेमिनार होतात किंवा यूट्यूबला तर खूप भरमार आहे आपल्या लीडर लोकांचे छोटे जे व्हिडिओ राहतात ते बघायला लावा. कारण लोक दिवस रील बघतात, त्याच्यातून तर इन्कम मिळणार नाही. मग 1 तास त्यांना हे सांगा का जर तुम्हाला 1 GB मिळत असेल तर 500 MB तुम्ही RCMसाठी वापरा, 500 MB दुसरा वापरा रील बघण्यासाठी. पण नॉलेज घ्या मित्रांनो. पुढचा पॉईंट सांगेल मी तुम्हाला 7वा, ग्राहक सेवा ही उत्तम ठेवा. लोकांना किती सेवा देताय आणि कशी सेवा देताय हे खूप रेकॉर्डिंगमुळं फ्लाईट मोडवर असल्यामुळं त्याला वाटलं का बाबा व्हिडिओ व्हॉट्सअप चालू दिसतंय, त्याच्यामुळे त्यांनी कॉल केला होता. तर परत एकदा सॉरी. मग ग्राहक सेवा ही उत्तम ठेवा हा विषय चालला होता आपला. आपला ग्राहक कसा समाधानी राहील आणि ते पुन्हा पुन्हा आपल्या शॉपला किंवा आपल्या डिस्प्ले वॉलला किंवा आपल्याबरोबर कसे कनेक्ट राहतील याची काळजी घ्या मित्रांनो. कारण ही सिस्टमच फॉलोअपची आणि सेवेची भुकेलेली आहे. तुम्ही किती सेवा देता ह्या सिस्टीमला आणि कसं हँडल करता याच्यावर खूप महत्त्वाचं आहे. पुढचा पॉईंट आहे प्रामाणिकपणा ठेवा. कोणतीही गोष्ट असू द्या प्रामाणिकपणा ठेवा मित्रांनो. मग तुम्ही जे प्रोडक्ट देणार आहे, आपण जो विश्वास देतो समोरच्याला का बो कंपनी 28 दिवसात प्रोडक्ट पाठीमागे घेते, आपण सांगतो की बो तुम्ही जिथं मीटिंग लावता तिथं आम्ही येऊ किंवा तुम्हाला जर कुठं मीटिंगा वगैरे पाहिजे असेल किंवा कोणतीही सेवा असेल तर आम्ही तुम्हाला तो देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. तर हा प्रामाणिकपणा ठेवा मित्रांनो. कारण या कंपनी बरोबर जर तुम्हाला RCM बरोबर जर काम करायचं असेल तर प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. प्रामाणिकपणा नसेल तर या सिस्टममध्ये टिकूच शकत नाही मित्रांनो. कुणीच टिकू शकत नाही प्रामाणिकपणा नसेल तर. कारण ही सिस्टमच प्रामाणिकपणावर चालते. मग ती कोणतीही सिस्टम असो, डायरेक्ट सेलिंगची. तर मी जे 8 मुद्दे दिलेत तुम्हाला, तर यामध्ये आपण ही जी गोष्ट आहे ही 90 दिवसाचा पिरियड धरून चालत असतो मित्रांनो. का हे 90 दिवसात कसं कव्हर होईल. जसे पहिले 10 दिवस
जर जॉईन झाले, नवीन लोक जर जॉईन झाली किंवा नवीन व्यक्ती जर जॉईन झाली, तर त्या व्यक्तीला कंप्लीट 10 दिवस फक्त प्रोडक्टची माहिती द्या मित्रांनो, आणि त्याच्याबरोबर नवीन ग्राहक कसे तयार होतील याच्यावर भर द्या पहिले 10 दिवस. नंतरचे पुढील 10 दिवस त्याच्यातले जे इच्छुक असतील व्यवसाय करायला, तर त्यांना ही सिस्टम पूर्णपणे समजून सांगा, त्यांना प्रशिक्षण द्या. पहिले नंतरचे 10 दिवस असे 20 दिवस कंप्लीट झाले, आणि नंतरचे जे 10 दिवस राहतील त्याच्यात त्या लोकांचा चांगला फॉलोअप घ्या. ती ग्राहक कशी टिकतील याचा विचार करा मित्रांनो. कारण आपण किंवा माझ्याही बाबतीत तेच होतंय, आपण धरसोड करतो मित्रांनो. जर 5-10 लोक जर जॉईनिंग केली तर आपण लगेच पुढच्या नवीन लोकांच्या पाठीमागं लागतो, आणि मागचे लोक लांबत जातात. लांब जातात म्हणजे कसं, का आपला फॉलोअप होत नाही, त्यांनी प्रॉडक्ट घेतली का नाही, नुसतीच आपण भरती करत असतो या सिस्टममध्ये जॉईनिंगची. तर कमी जॉईनिंगमध्ये तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता, कधीही तुमचा चांगला बिझनेस देखील उभा होऊ शकतो. त्याच्यामुळे टीमला सक्रिय ठेवा, टीमवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा का टीम काय करते, किती प्रॉडक्ट घेते, किती वापरलेत, किती शेअर केले, हे देखील बघण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. कारण या सिस्टममध्ये टिकून राहण्याचा आणि जे नवीन प्रॉडक्ट येत आहेत तिची माहिती घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर 2-3 गोष्टी सांगतो. एक, या कंपनीची पूर्ण प्रोफाईल तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजेच काय, प्लॅन माहिती पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला या कंपनीच्या प्रोडक्टचा डेमो किट तुमच्या बरोबर पाहिजे, त्याच्याबरोबर तुम्हाला काम करायचं. जसं FMCGचे प्रोडक्टवर जर काम करायचं असेल तर त्याची मॅजिक बॉक्स जे कंपनीने सांगितलं आहे की मॅजिक बॉक्स बनवा, किंवा लीडर लोकांनी बनवला आहे तो, तर मॅजिक बॉक्स बनवा. किंवा एखाद्या प्रोडक्टची जर तुम्ही, जसं हरित संजीवनीचं किंवा मग जलसंचयचा जर डेमो किट, ती बरोबर ठेवा. आणि तिसरी गोष्ट, अपलाईनला सोडू नका मित्रांनो. तुमची हजारो लोकांची डाऊनलाईन गेली तर तुम्ही नवीन अपलाईन बरोबर ती तयार करू शकता, पण अपलाईनच जर गेली तर तुम्हाला मार्गदर्शन करणारा कुणीच राहणार नाही मित्रांनो. या सिस्टममध्ये अपलाईनचा खूप मोठा रोल आहे मित्रांनो, खूप म्हणजे खूप मोठा. अपलाईनचा जो रोल आहे तो खूप मोठा आहे. अपलाईन आणि डाऊनलाईन म्हणजे काय, ज्यांनी तुम्हाला या सिस्टममध्ये आणलं ती तुमची अपलाईन मित्रांनो. आता मी शक्यतो डाऊनलाईन नाही म्हणत, लाईफलाईनच म्हणत असतो, पण नवीन लोकांना लाईफलाईन हा शब्द लवकर लक्षात नाही येत. दिनेश चौधरी सांगतात की डाऊनलाईन कधीच म्हणू नका, लाईफलाईनच म्हणा मित्रांनो. तर या पद्धतीने ही सिस्टम काम करते. जर कोणाला काही प्रश्न उत्तर करायचे असेल तर एक 27-28 मिनिटं बोललोय असं मला वाटतंय. तर आपण प्रत्येकाचे व्ह्यू घेऊ का भाऊ, काय वाटतंय. तर धन्यवाद दिवटे सर. धन्यवाद सर. पहा मित्रांनो, सरांनी एक आपल्याला थोड्या वेळामध्ये एक चांगली माहिती दिलेली आहे.
काहींनी नोट केली असेल, काहींनी नसेल केली. त्याच्यावरती थोडीशी एक झलक मारूया आपण, कारण लक्षात येईल परत. बघा, सरांनी पहिला पॉईंट काय सांगितलं, 100% प्रोडक्ट यूज. दुसरं सांगितलं, दररोज नवीन लोकांना माहिती द्या. यांनी काय होतं, नवीन लोकांना माहिती दिल्यानंतर नवीन लोक पटकन कनेक्ट होतात आणि जुन्या लोकांचा फॉलोअप करीत राहणे पण तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यानंतर उत्पन्नावर भर म्हणजे प्रोडक्टचे फायदे सांगा. त्याच्यानंतर सोशल मीडियाचा वापर कशाप्रमाणे ते पण सरांनी सांगितलं. त्याच्यानंतर फॉलोअप मध्ये संपर्कात राहणे लय गरजेचं आहे. त्याच्यानंतर 5वा पॉईंट होता, टीमला प्रशिक्षण द्या. त्याच्यानंतर ग्राहक सेवा उत्तम ठेवा. आवाज ब्रेक होतोय का सर? नाही बरोबर आहे सर. त्याच्यानंतर प्रामाणिकपणा ठेवा. बघा, आता हे सांगतोय की मी परत की बाबा रिव्हिजन व्हावं, लक्ष द्यावा. काहींनी नोट केले असतील, काहींनी नसतील केले, त्याच्यामुळे थोडस रिव्हिजन करतोय. प्रामाणिकपणे ठेवा. त्याच्यामध्ये सरांनी बाकीचे पण 90 दिवसामध्ये प्रत्येकाला काय 10 दिवस प्रोडक्टची माहिती द्यायची, व्यवसायाची ज्याला इच्छुक आहे त्यांच्यासाठी त्यांना सिस्टमची माहिती द्यायची. परत 10 दिवस फॉलोअप घ्या, ग्राहकांनी कसं टिकून राहतील याच्याबद्दल माहिती द्या. आणि आता सरांनी लास्टला सांगितलं, प्रोफाईल कंपनीचा डेमो आणि ऑफलाईन सोडू नका. कारण ह्या गोष्टी ज्या सांगितल्या सरांनी, ह्या जो माणूस सिस्टम मध्ये इम्प्लिमेंट करीन, म्हणजे स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करीन सिस्टमच्या गोष्टी, तरच तो माणूस पुढे जाऊ शकतो. आपल्याला बघा सर, आपल्याला काही लोकांना विषय असतो पायाजवळ पाण्याचं, पण हा जो सिस्टम आहे, हा कन्सेप्ट आहे, हा एकदम जवळ पाण्याचा नाही, हा दूरदृष्टीचा, माझ्या मते दूरदृष्टीचा हा कन्सेप्ट आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने ज्या मध्ये तो भले पार्ट टाइम करू, फुल टाइम करू, पण याला दूरदृष्टीनेच पाहिलं पाहिजे. कारण आपण याला सांगतो 7 जनरेशनचा प्लॅन आहे, मग आता हा एवढा छोटा कसा असेल, जवळ पाण्यात नसेलच ना, तो दूरदृष्टीचाच कन्सेप्ट आहे ना. मग त्याप्रमाणे आपल्या सरांनी चांगली माहिती दिली, त्याबद्दल आपण ह्या माहितीचे आधारे आपण स्वतःला बदलणे फार गरजेचं आहे. आणि आपण आता सर्वांचं फॉलोअप घेऊया. कोणाला काय वाटतं? प्रथमतः आपल्यामध्ये आज बऱ्याच दिवसांनी संतोष रोकडे सर आलेले आहेत. सर, तुमचा व्हिडिओ पण ऑफ आहे, ऑन करून 1-2 मिनिटाचं मार्गदर्शन द्या. संतोष रोकडे सर. जय आरसीएम सर्वांना. जय आरसीएम सर. आज पांडव सरांनी जे काही महत्वाचे पॉइंट सांगितले ते खरोखर आपल्या सिस्टीम मध्ये महत्वाचेच आहेत खरोखर. कारण जो कोणी या सिस्टीम मध्ये येतो त्यांनी हे नियम पाळणे महत्वाचे आहे. कारण जर प्रत्येकाने या नियमाप्रमाणे जर चाललं तरच तो सिस्टीम मध्ये टिकून राहतो. आणि त्याचं जे काही मार्केटिंग मध्ये जे काही त्याची व्हॅल्यू वाढण्यासाठी ते फार महत्वाचे आहे. आणि त्यामध्ये बरेच जण नवीन जॉईनिंगच्या मागे लागतात, परंतु त्यापेक्षा नवीन जॉईनिंग करणं महत्वाचंच आहे, परंतु जे काय आपण जॉईन केलेले आहेत ते टिकवणं सगळ्यात महत्वाचे आहे. कारण नुसते नवीन जॉईन केले, जुने जर त्यापासून लांब जात राहिले तर ते महत्वाचं नाही. त्यामुळे जुन्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि प्रत्येक महिन्यात त्यांचा फॉलोअप घेऊन प्रत्येक महिन्याची खरेदी केली का नाही त्यांनी, त्यानंतर त्यांना काय अडचणी येतात का, त्यात काही नवीन माहितीची त्यांना गरज आहे का, हे सुद्धा बघितलं पाहिजे. त्यानुसार मग त्यांना सुद्धा सिस्टीम बरोबर आपल्या घेऊन चाललं पाहिजे आणि त्यांचं सुद्धा वेळोवेळी फॉलोअप घेऊन सिनियर बरोबर चर्चा करून त्यांना काय अडचण हे सुद्धा बघितलं पाहिजे. थँक्यू सर. धन्यवाद सर. बघा, हे सर भेंड्या फॅक्टरीवरून आहे आणि सरांनी नुकताच आता 1 महिन्यापूर्वी स्प्ले वॉल घेतलेला आहे आणि सरांचं नॉलेज पण एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीचं आहे. आणि त्यामुळे सरांच्या लक्षात आलं की ही सिस्टम कशी चालणार आहे. सरांनी पटकन डिस्प्ले वॉल घेतला आणि त्याच्यावरती काम चालू केलं. धन्यवाद सर. त्याच्यानंतर आपल्यामध्ये संदीप पांडव सर आहेत. वेलकम संदीप पांडव.
पॉइंट बेस्ट दिलेत. आज 100% प्रोडक्ट यूज करणे, नवीन कस्टमरचा फॉलोअप घेणे खूप महत्वाचे आहे. आणि दररोज गुरुकुल अटेंड करणे, कारण सकाळी जरी नाही वेळ भेटला तर दिवसा कधी बी आपण ते ऐकू शकतो गुरुकुल, कारण त्याच्यात सगळ्या नवीन नवीन जेवढे अपडेट येऊ राहिले कंपनीचे सगळे त्याच्यात समजून सांगितले जातात. ओके, धन्यवाद. धन्यवाद सर. सर तुमचा पण एक दिवस वेळ पाहिजे आम्हाला. तुम्ही न्यूट्रिशन मध्ये चांगली एक माहिती घेऊन ठेवली पण स्वतः जवळ ठेवली, त्याचा थोडासा आम्हाला पण लाभ भेटावा कधीतरी. कारण ज्ञान हे दिल्याने वाढतं, ठेवल्याने वाढत नाही. त्याच्यामुळे तुमचा नक्कीच एखादी आम्हाला अशी न्यूट्रिशन बद्दलची चांगली एक मीटिंग द्या. धन्यवाद सर. पुढील बोला सर. देऊ मीटिंग देऊ. धन्यवाद धन्यवाद. त्याच्यानंतर आपल्याकडे सचिन सर आहेत, सचिन रुपनार सर. वेलकम सर, तुमचं स्वागत आहे. सर माझा अभिप्राय कळवलाय, मेसेज मध्ये कळवलाय. बर बर, धन्यवाद सर, धन्यवाद. काय नाही, चला. हे पण सर आपल्यात एक नवीन कन्सेप्ट मध्ये जॉईन झालेले आहेत थोड्या दिवसापूर्वीच, आणि सरांच्या बरोबर आपलं मार्गदर्शन वगैरे चालू आहे. धन्यवाद सर. त्याच्यानंतर आपल्याकडे आनंद नार सर आहेत, आनंद अर्शम शॉपिंग सर, पुण्यावरून. वेलकम सर. ना सर, या, वेलकम वेलकम. जय हरश्याम सर्वांना. जय हरश्याम सर, जय हरश्याम. पांडव सरांनी खरोखरच छान मार्गदर्शन आज केलं आहे. त्यातून एकच मी संदेश देऊ शकतो की यशाचा प्रवास हा एक एक पाऊल टाकतच पूर्ण होतो. त्यासाठी मोठे स्वप्न पहा, सातत्याने काम करा, प्रामाणिकपणे नाते जोडा आणि शिकणे कधीही थांबू नका. हेच यातनं संदेश मिळतोय. सर्वांनी हा पाळला तर यशाचा प्रवास नक्कीच सोपा होईल सर्वांसाठी. जय हरशिम. धन्यवाद सर. नार सरां सगळ्यात आपल्या ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, आणि त्यांचे शब्द थोडे असतात पण मोजके असतात आणि लाख मोलाचे असतात. थँक्यू सर, धन्यवाद. त्याच्यानंतर आपल्या मीरा ओमनेता आहे. वेलकम ताई. नमस्कार सर, आवाज येतोय माझा? हो येतोय मॅडम. येतोय येतोय. आज पांडव सरांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. टिकून ठेवणे आणि टिकून राहणे हा खरंच बेस्ट पॉइंट आहे. आणि सरांनी सांगितलंय, लोक कंपनीला बघून येत नाही तर आपल्याला बघून येतात. बरोबर आहे. आणि सोशल मीडियाचा वापर करायचा. छोट्या छोट्या रील आपण जर आपल्या प्रोडक्टच्या बनवल्या तर आपण म्हणजे नाही का लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचू शकतो. आणि सातत्याने फॉलोअप घेणे, टीमला प्रशिक्षण देणे, म्हणजे तर काय तर आपली जी टीम असेल तर ती झुमला आणणे, ग्राहक सेवा उत्तम देणे. आणि लोकांना सांगायचंय सोशल मीडियामध्ये तुम्हाला रील बघून जर इन्कम येत नाहीये तर तुम्ही गुरुकुल ऐकलं किंवा जे सक्सेस स्टोरी आहेत आपल्या याच्यामध्ये तर त्यांचे व्हिडिओ बघितले तर त्याच्यातून नक्कीच आपल्याला प्रेरणा भेटणार आहे. आणि प्रामाणिकपणा ठेवणं हा एक मुद्दा सरांनी खूप छान घेतलाय. आणि कंपनीची आणि अपलाईनला न सोडणं. डाऊनलाईन किती आली आणि तरी चालेल पण अपलाईनला सोडायचं नाही. धन्यवाद सर, मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू ताई. बघा, त्यांनी सुद्धा सर्व पॉइंट नोट केलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते 1 to 1 सांगता पण आले आणि त्याच्यावरती ते इम्प्लिमेंट पण करतील, कारण त्यांनी ते आत्मसात केलेलं आहे. धन्यवाद ताई. त्याच्यानंतर मनीषा तनपुरे ताई, वेलकम. नमस्कार सर्वांना. जय आरसीएम. जय हरशिम. दिवसापासून खूप नॉनस्टॉप सकाळपासून संध्याकाळपर्यंत उमेद अभियानाची KYC करायचं काम चालू आहे. त्याच्यामुळे घरी यायला आज उशीर झाला. स्वयंपाक करत असल्यामुळे व्हिडिओ काही ऑन केला नाही, परंतु संपूर्ण कान झूम कडे देऊन ऐकत होते.
तर सरांनी खरंच खूप छान मुद्दे घेतले आज. काय काय मुद्दे घेतले सर्वांनी सांगितलेलेच आहेत. तर नक्कीच जे सरांनी मुद्दे सांगितले हे भविष्यात आमच्यासाठी खूप मोलाचे ठरणार आहेत आणि जे काही सरांनी व्यवस्थितपणे सांगितलं तर त्याच्यावर आम्ही सरांच्या पावलावर पाऊल ठेवून नक्कीच टीमला पुढे जाण्याचा प्रयत्न करू, पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आणि राहिलं सरांनी सांगितलं सोशल मीडियाचा वापर, तर त्याच्यावर पण भर देण्याचं काम चालू आहे. आणि सरांनी हे पण सांगितलं की रील बनवायच्या, तर त्याच्यावरती पण सध्या फोकस चालू आहे सर. टीमला प्रशिक्षण देण्याचं पण हळूहळू कलेने प्रशिक्षण देण्याचं किंवा महिलांना कुठल्या प्रमाणे आपण याच्यामध्ये नाही का म्हणजे काय म्हणता येईल त्याला की समजा त्यांच्या सोयीनुसार त्यांना समजून सांगण्याचा पण प्रयत्न चालू आहे. तर नक्कीच आईलाईनच्या मदतीने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. तर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू ताई. तर ताईंनी पण आपल्याला काम कसं केलं पाहिजे त्याबद्दल पण हे केलंय मार्गदर्शन. आणि सर्वांनी आपण सिनियरची पण थोडी माहिती घेऊ. अहिल्यानगर टीमचे सिनियर मोहन शिंदे सर, वेलकम सर. धन्यवाद. थँक्यू. आवाज येते सर? यस यस. ओके, थँक्यू. आज बघा कमी वेळेतच म्हणजे ऍक्च्युली तसं सरांना कमी वेळ मिळाला पांडव साहेबांना म्हणजे सगळ्याच गोष्टीसाठी, पण कमी वेळेत त्यांनी बऱ्याचशा सगळ्याच गोष्टी कव्हर केल्या. हा जो मुद्दा आज निवडला गेला होता त्याच्यामध्ये बघा रणनीती आणि नवीन माहिती असा एक त्याच्यामध्ये सब्जेक्ट होता. ऍक्च्युली हा सब्जेक्ट घेण्यापाठीमागचा एक विचार असा होता की आपल्या कामाची रणनीती काय असावी आणि नवीन माहिती आपल्यापर्यंत कशी पोहोचेल सिनियर कडून, हा एक प्रयत्न होता. आणि तो छान पद्धतीने पांडू साहेबांनी बहुतेक सगळ्यांकडे आला असेल. ज्यांच्याकडे आला असेल त्याच्यात काही बदल दिसेल, ज्यांनी ऐकला असेल तो पण समजेल. बघा बऱ्याचशा वेळा असं होतं की आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा येतोय आणि एक साधारणतः 1 तासाचा वेळ काढतोय. बघा मित्रांनो, मला असं सांगावंच वाटतं मुद्दाम, प्रत्येकाचं शेड्यूल बिझी आहे, पण ह्या बिझी शेड्यूल मधून आपण शिकण्यासाठी 1 तास काढतोय. मग याच्यामध्ये आपण किती सिरियसली शिकतोय ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. 3 लोकांचा व्हिडिओ ऑन दिसतोय, बाकीच्यांचा बंद आहे. काय चाललंय त्यांना माहिती किंवा देवाला माहिती. फार स्पष्ट बोलतोय थोडं, कारण याचं कारणच असे बघा, माझा बोलण्याचा एक मतितार्थ असा असतो, बऱ्याचशा वेळा इतिहास बदलतो. धचा म असं बऱ्याचशा लोकांनी ऐकलं असेल. ज्या वेळेस धारावा लिहिलं गेलं तर डायरेक्ट मारावा असं झालं होतं, तर पुढच्याला न धरता मारलं गेलं होतं. म्हणजे टोटली इतिहास बदलला होता. याचं कारणच असे, जे आपण ऐकतो, ऐकून लिहितो आणि लिहून त्याच्यावर ज्यावेळेस ऍक्शन घेतो तर त्याचे रिझल्ट खूप वेगळे असतात. कोणताही अर्थ वेगळा न घेता, याच्यात वेगळं न करता, मला असं वाटतं की तुम्ही जोपर्यंत त्या गोष्टीला तेवढी प्रायोरिटी देणार नाही, तेवढं त्याला महत्व देणार नाही, तोपर्यंत त्याचं महत्वही वाढणार नाही, तोपर्यंत त्याचे रिझल्ट येणार. मानण्याचा महत्वाचा मुद्दा असा होता की आपल्या कामाची रणनीती किंवा आपलं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. बघा फार छान पद्धतीने काही गोष्टी पांडू साहेबांनी सांगितल्या, काही 1-2 त्याच्यात ऍड करण्याचा प्रयत्न करील. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं त्यांनी एक महत्व सांगितलं की आपलं याचं काय महत्व असतं. त्याच्यामधून जोपर्यंत आपल्याला घेता येईल तोपर्यंत कंटिन्यू घेत राहणे. नॉलेज जे घेत राहाल आणि घेतलेलंच नॉलेज खाली टीमला द्यायचंय. महत्वाचे काही काही छोटे छोटे मुद्दे आहेत की ज्या वेळेस आपण जे एखाद्या व्यक्तीला जॉईन करतो, काय सांगून करतो आपल्याला माहिती, आपण काय सांगून जॉईन करतो आणि आपण खरोखर त्या पद्धतीने त्याच्याबरोबर हे करतो का हे पण आपल्याला माहिती. कारण थोडस एक स्वतःचं अनालिसिस करणं गरजेचं आहे, स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आपण आपल्या शब्दामध्ये कमी पडता कामा नये असं मला वाटतं. म्हणजे बघा की जॉईन झाल्यापासून तर यश मिळेपर्यंतची जबाबदारी आपली. आणलंय कशासाठी, एखाद्याला आपण सांगितलं की याच्यामध्ये पैसा मिळेल,
वेळ मिळेल, सुरक्षा मिळेल, सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो. मग जे सांगितलेली गोष्ट मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, नियोजन केलं गेलं पाहिजे. जिथं गोष्ट कधी कधी प्रेमानं जर समजत नसेल तर थोडस स्ट्रिक्ट पण व्हावं लागतं, कारण याची गरज आहे. बघ जशी एक आई मुलाला ज्यावेळेस एखादी गोळी देते ती कडू असते पण निश्चित त्याचा रिझल्ट येतो, तशा काही काही गोष्टी याच्यामध्ये कराव्या लागतात. म्हणण्याचं तात्पर्य जसं आपल्याला त्यांनी महत्व सांगितलं की येणाऱ्या व्यक्तीसाठी आपल्याला काय काय नियोजन केलं पाहिजे. एक थोडक्यात म्हणजे की काय करायचंय, एक तर पहिला पार्ट आहे की प्लान समजून घ्यायचा. सुरुवात काय आहे, ज्यावेळेस आपल्याला समजा आपण प्लान समजून घेतला पाहिजे. प्लान काय आहे नेमका याचा. बहुतेक वेळा काय होतं की प्लानच न समजल्यामुळे आपण पुढे पुढे जातो, म्हणजे अबकड किंवा एबीसीडी झाली नाही आणि आपण 10वी घेऊन बसलो. रिझल्ट काय येणार हो, सगळ्यांना माहिती रिझल्ट काय येणार. सुरुवात काय आहे, प्लॅन. प्लॅन समजून घेणे हा एक पार्ट आहे, प्लॅन द्यायला शिकणे हा दुसरा पार्ट आहे, आणि तिसरा पार्ट याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं जॉईनिंगची प्रोसेस काय असते, कशा पद्धतीने केली गेली पाहिजे. नंतरचा पार्ट जर विचार केला तर याच्यामध्ये झूम ऍप आहे, आरसीएमचं ऍप आहे, नियमित त्याला अपडेट केलं गेलं पाहिजे. जे आपल्याला लढायला जायचंय म्हणजे तलवार तर पाहिजे दादा, नाहीतर अचानक मीटिंग चालू झाली, झूम ऍपच अपडेट नाहीये, मायक्रोफोनचा आवाज येत नाही, कधी व्हिडिओ दिसत नाही, त्याचा काही दोष नाही. ते काय आहे, यंत्र नाही, आपण त्याला वेळेत हे केलं नाही ना. ह्या गोष्टी मी याच्यामुळे सांगतोय की छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण याला अपडेट करणं गरजेचं, समजणं गरजेचे. 100% प्रोडक्ट जसं युजर सरांनी सांगितलं की याचा अर्थ काय, 100% याचा अर्थ जी गोष्ट तुम्ही वापरताय, जी तुमच्या वापरात येते ती आपल्या कंपनीची असावी, जी आपल्याकडे आहे तर ती असली पाहिजे. बरं, याच्यामध्ये आणखी काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की स्वतः प्लॅन जर देता येत असेल, प्रोडक्ट युजर झाला असेल तर आपल्याला ह्या गोष्टीचं काही जमलं पाहिजे. 1 to 1 प्लॅन करणे, त्याचा रिझल्ट वेगळा येतो, होम मीटिंगचा रिझल्ट वेगळा येतो. त्यानंतर विचार केला ग्रुप मीटिंग वेगळ्या पद्धतीने कशी केली जाते, आणि सेमिनारचं काय महत्व आहे हा पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. दुसरं डेली अपडेट म्हणजे काय, डेली अपडेट पाहिजे. आज फोन केला 1 तारखेनंतर 30 तारखेला विचारलं सर तुमचं बिल नाही झालं का, म्हणजे 28 दिवस कोण गायब होतं, आपण किती. सुरुवात आपल्यापासूनच ना, आपल्यालाच विचारावं लागेल ना ते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण जे केलं पाहिजे, डेली काम केलं गेलं पाहिजे. कोणत्याही कामाची सुरुवात ही स्वतःपासून झाली पाहिजे. डायमंड क्लब मी म्हणतोय माझा नाहीये, किती बोला तुम्ही, काहीच फरक पडणार नाही. दुसरा पार्ट काय आहे, प्रत्येकाकडे 1.5 GB आहे, कोणाकडे अनलिमिटेड फ्री आहे, पण चाललंय काय, सोशल मीडियाला वापरताय की सोशल मीडिया तुम्हाला वापरताय, नेमकं काय चाललंय हेच मी समजणं गरजेचं आहे. ज्यांना काही और था काही और पोहोच गए, काहीतरी वेगळंच पाहत होते, काहीतरी पाहता अशा ठिकाणी आले. आरसीएम युट्यूब राहिलं, सुरेंद्र चॅट वित्ते राहिलं, आले कुठं तर तेच माहिती नाही. म्हणजे काय झालं की एक थोडस स्वतःला एक कंट्रोल मध्ये ठेवणं, किंवा त्याला माइंडला जर त्याच्यामध्ये ठेवायचं असेल तर त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये बघा काही गोष्टी खरोखर सिरियसली घेणं गरजेचं आहे. रणनीतीची चर्चा ही सिनियर बरोबर झाली पाहिजे. क्रॉस लाईन किंवा दुसऱ्या बरोबर आपल्या बिझनेसची, आपल्या कामाची, आपल्या मेथडची कधीच चर्चा नाही झाली, कधीच नाही, चुकूनही नाही. फक्त सिनियरशीच काय असेल नियोजन असेल ते केलं गेलं पाहिजे. आणि एक महत्वाचा पाठ, खूप काही बरेचसे पांडू साहेबांनी मुद्दे कव्हर केलेत, ज्यांनी नोट केले असतील धन्यवाद, नसतील केले तर त्यांनी रेकॉर्डिंग केले असेल तर येईलच. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत, नसेल केली तर गंगाजळी, मग काही मिळालं नाही म्हणायचं, घेतलं ठीक, नाही घेतलं तरी सुटलं. सर स्पष्ट बोल नाही त्याच्यामध्ये. पण बघा काही गोष्टी अशा आहेत की आपण जोपर्यंत पुढच्याला फायदे सांगतो, त्याला ज्यावेळेस फायदे समजतात, इन होणं सोपं आहे. एखाद्या व्यक्तीला तुम्ही इन सहज करू शकता, त्याच्यासाठी फार त्रास नाहीये. कारण आरसीएमने एवढी सोपी पद्धत करून ठेवली की फ्री रजिस्ट्रेशन ठेवलंय, क्वालिटी प्रोडक्ट दिलेत, स्वस्त दिलेत, कमिशन पण मिळतंय, फ्री पण मिळतोय, माणूस सहजासहजी ऍड होतो. म्हणजे ऍड होतो पण रन होत नाही तर का, तर त्याला त्याच्यातल्या काही गोष्टी गांभीर्य सिरियसली कळत नाही ना. जसं सिरियसली कळत नाही म्हणजे काय, चला बाबा झूम होती, आठवड्यातून एकदा आहे, आले, व्हिडिओ ऑन बनीवर आहेत, कोणीतरी जेवतंय, कोणीतरी व्हिडिओ बंद केलाय, कोणीतरी मध्येच बोलतंय, कोणीतरी, म्हणजे काय झालं यायचं म्हणून यायचं, करायचं म्हणून करायचं, 1 तास घालायचं, पण ते काय उपयोग आहे त्याचा. वैयक्तिक आपण आपल्यासाठी येतोय की सिनियर साठी येतोय, नको बाबा पांडू साहेब ना
नाराज व्हायला म्हणले होते, आले बसले. नाही आले तरी ते काय त्यांना काय फार तसं होणार नाही, पण ज्याचा पुरेपूर परतावा मिळाला पाहिजे, रिझल्ट मिळाला पाहिजे. मित्रांनो, अगदी सगळ्यात मनापासून सांगायचं जर म्हटलं ते तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही एकटे करताय, पण लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही करत, तुम्हाला पाहणारा टोटल समाज आहे. जवळपासचे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, सगळे आहेत, जे जवळचे लांबचे ते सगळे पाहतायत. काही तुमच्या यशासाठी, काही तुमच्या पराजयासाठी सगळेच हे करत असतात. याच्यासाठी फार महत्वाचं आहे. मध्येच काहीतरी डिस्टर्बन्स कोण बघा पांडव साहेब. तर काही खूप मुद्दे आहेत असे सांगण्यासारखे, त्याला वेळ खूप कमी पडेल, पण एकच मुद्दा महत्वाचा सांगतो की तुम्ही ह्या गोष्टीला प्रायोरिटी किती देता, तुम्ही याला किती महत्व देता, त्यानुसार त्याचे तुम्हाला रिझल्ट मिळणार, त्यानुसार तुमचा परतावा मिळणार. पॉझिटिव्ह राहण्याला कारणीभूत आपणच आणि निगेटिव्ह होण्यालाही कारणीभूत आपणच. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात आहे. तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, जसं म्हटलं जातं की सगळं आपल्याकडेच आहे, पण ते आपल्याला त्याची गरज आहे. ऍक्शन मोडला येणं गरजेचं आहे. 5 साल पहले ज्वाइन था, अभी भी ज्वाइन हूँ, बिगिनर तो पहला पिन मुझे मालूम है और आज भी बिगिनर नहीं हुआ है. इसका मतलब क्या चल रहा है. म्हणजे कुठंतरी त्याला एक स्वतःच्या मनाला विचारणं गरजेचं की अपडेट, स्वतःचे पण टीमचे पण, स्वतःचे पण टीमचे पण. जसं बघा, आपण एखादं काम करतो तर आपल्याला अपडेट विचारले जातात. समजा एखाद्या इथं कुठंतरी तुम्ही जॉब करत असाल, कुठंतरी नोकरी करत असाल, तुम्हाला अपडेट द्यावा लागणार, तिथं टार्गेट असणार. जसं एक्झाम्पल मी नगर सारख्या शहरात राहतोय, तर एमआयडीसी जॉईन केली तर काय होणार हो. पहिली गोष्ट किती वाजता गेटवर पोहोचायचंय. अचानक पाहुणे आले होते, थांबलो 5 मिनिटं, जा घरी. बरोबर नाही. वेळेचं फार महत्व आहे. हे स्पष्ट आहे. ह्याच गोष्टी मी पाहिल्यात. 2 मिनिटं लेट झाले काय हरकत नाही, उद्या या. उद्या आले म्हणलं त्या दिवसाचं काय झालं डायरेक्ट. माणूस त्याच्यामुळे त्यात सिरियस असतो. जेवढा माणूस सिरियस, जेवढा माणूस त्याबद्दलच प्राधान्य, जेवढी त्याला व्हॅल्यू देणार त्याच पद्धतीने येणार. आणि हे डुप्लिकेशन होतं. प्रत्येक कामाचं, चांगल्या पण आणि वाईट पण गोष्टीचं डुप्लिकेशन होतं. नेमकं कसं करायचे आपल्यात आहे. असो खूप मुद्दे आहेत. सगळ्यांनी एकदम व्यवस्थित पैकी ऐकलंय. खूप छान पद्धतीने नियोजन झाले. सिरियसली करा, रिझल्ट घ्या, प्लॅनिंग करा आणि त्या पद्धतीने खूप छान पद्धतीने आपण नियोजन करू. परत एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. दिवटे साहेब काही मुद्दे राहिले असेल तर कंटिन्यू करा. मनापासून आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. सर थोडस काही वाटत असं ट्रिक बोलतात किंवा डायरेक्ट बोलतात, तर पांडव सरांनी पण सांगितलं होतं की याच्यामध्ये की सिनियरची भूमिका काय आहे आणि सिनियरचं ऐकलं पाहिजे, तरच माणूस या कन्सेप्ट मध्ये पुढे जाऊ शकतो. कोणी सिनियर आपल्याला काहीतरी सांगतो म्हणजे त्यांनी काहीतरी अनुभव घेतल्याशिवाय तो सांगत नाही, आणि आपण काय करतो, थोड्या वेळात ते सिरियस घेतो आणि सोडून देतो. तसंच आपल्या जीवनात पण होणार आहे. आपण ज्यावेळेस सिरियस घेऊ त्याच वेळेस आपल्या जीवनात काहीतरी इम्प्लिमेंट होणार आहे. नाही तर मग आपण जसं सिरियस घेऊ तसंच राहणार आहे, ज्याप्रमाणे आपण चालू दे. तर सर्व साथीदारांना माझं एकच म्हणणं आहे की बुवा, याच्यामध्ये आपल्याला बरेच सिनियर सांगतात तुमचं टार्गेट ठरवा. टार्गेट म्हणजे काय असतं, आपल्याला एखादी अचिव्हमेंट पूर्ण करायची, त्याच्यासाठी प्रत्येक सिनियर सांगतात की तुमचा गोल लिहून ठेवा, आणि गोल लिहिल्याशिवाय तुम्ही त्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकत नाही. मग त्यासाठी आपल्याला गोल लिहिणं गरजेचं आहे, आणि गोल लिहिल्याशिवाय आपण त्यापर्यंत जाऊ शकत नाही. आणि सरांनी जसं सांगितलं की मग टाइमपासला जातात, हे करतात ते करतात, म्हणजे त्या गोष्टी त्याच्यामध्ये पकडल्या जातात असं मला वाटतं. तर काय हरकत नाही, सरांनी थोडस प्रकट मध्ये थोडस जरी सांगितलं असलं तरी आपल्याला ते इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे आज. कारण ज्यावेळेस आपण इम्प्लिमेंट करू या गोष्टी त्याच वेळेस आपल्यात बदल होणार आहे, आणि आपल्यात जर बदल झाला तर आपण कोणात तरी बदल करू शकतो. काय हरकत नाही. बामदळे सर, वेलकम. तुमचं मीटिंग तर संपत आलेली आहे, काय हरकत नाही, तुम्ही लेट झाले पण आल्याबद्दल धन्यवाद. आणि 2 मिनिटं बोला सर, तुमचं काय चाललंय, कशा प्रकारे प्लॅनिंग आहे. वेलकम सर.
नमस्कार. नमस्ते JRCM JRCM. बोला सर, काय नियोजन चाललंय? म्हणजे आपलं कामाचं नियोजन. विषय काय आहे मीटिंग मधलं, विषय काय आहे का म्हणजे कामाचं नियोजन सांगू का? नाही, मीटिंग मधला विषय झालाय, पण आता तुमचा काय विषय ते सांगा. म्हणजे बुवा तुमचं काय चाललंय, काम कसं चाललंय, कोणत्या पद्धतीने, काय त्याच्याबद्दल बोला थोडस. माईक बंद झाला आवाज येतोय त्यांचा. सर? माईक 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 ओपन करा सर, आणि तुमचा मोबाईल पहिला आडवा ठेवा. तुम्ही मोबाईल शॉपी धारक आहे, तुम्हाला मोबाईल मधलं चांगलं नॉलेज आहे. मोबाईल तुमचा आडवा करा पहिला सर, म्हणजे तुमचा चेहरा दिसेल आम्हाला. बरेच दिवस झाले चेहरा पण पाहिला नाही आम्ही. बोला सर, बोला. हॅलो. हा बोला. हा थोडस बाहेर आहे मी अंधारात, त्याच्यामुळे आता काही इथं काय उजाड येणार नाहीये. हो बोला बोला. बाहेर मी थोडस म्हणजे शतपावलीला आलो होतो ना. हा हा. तर मला डॉक्टरांनी केला होता फोन मीटिंग साठी, पण मी नेमकी थोडं कामात असल्यामुळे मला काय आता म्हणलं बाहेर आल्यावरती लक्षात आलं, मग जॉईनिंग झालो. कामाबद्दल काय आता सध्या आता चालू तर करायचंय. आता सध्या संथ गतीने चालू आहे काम. घेऊ नव्याने आता पुन्हा भरारी. चालेल, कंटिन्युटी पाहिजे सर. आता तुमचं मार्गदर्शन आहे, शिंदे सरांचं मार्गदर्शन चाललं तरी कंटिन्युटी पाहिजे बिझनेस मध्ये. कंटिन्युटी असलं तर खूप मोठं होऊ हो शकतं. ते तर आहेच. कंटिन्युटीचाच बिझनेस आहे. रोजचा प्लॅन गेलाच पाहिजे मिनिमम 2 लोकांपर्यंत तरी. बरोबर आहे. सगळ्या गोष्टी आता झालेल्या आहेत वारंवार तेच. चालतंय सर, धन्यवाद. आमच्याकडून बोला. मीटिंग बद्दलच थोडस, म्हणजे आज मीटिंग मध्ये काय झालं ते कळलं. सरांचा मुद्दा होता नवीन माहिती आणि नियोजन कसं करायचं त्यावर. आहे ही मीटिंग रेकॉर्डिंग केलेली आहे भारत, तुम्ही बघू शकता. रेकॉर्डिंग केलेली तुम्हाला पाठवून देतील सर. बरोबर. ऐका आणि त्यातलं इम्प्लिमेंट करा त्याच्यामध्ये काहीतरी. नक्कीच काहीतरी करूया सर. पांडव सरांचं. बोला पांडव सर, बोला काय म्हणले. म्हणलं तुम्हाला आहे ना लिंक पाठवून देईल मी, काय अडचण नाही. बरं चालतंय. हा झालेले व्हिडिओ टाकून द्या. धन्यवाद. पुढची व्यक्ती घ्या. धन्यवाद सर. अजून कोणाला काही बोलायचं का सर? बामदळे साहेब, दरवेळेस लिंक नाही टाकणार तुम्हाला, ते तुम्हाला जॉईनच व्हावं लागेल त्याच्यासाठी. बऱ्याचशा वेळेला असं मी काय म्हणतो की या तो जोडना नहीं, जोडा तो फिर छोडना नहीं. याच 2 मुद्द्यावर काम करायचं. या तो जोडना नहीं, जोडा तो फिर छोडना नहीं. याच मुद्द्यावर चालायचं आपल्याला. महत्वाचा मुद्दा आहे. चला, हरकत नाही. धन्यवाद सर. कंटिन्यू करा. तर कोणाला काही बोलायचं याच्यामध्ये हँड राईज करू शकता, नाही तर डायरेक्ट माईक ओपन करून बोलू शकता. वेलकम. कोणाला काही बोलायचं असेल तर. अतिशय छान पद्धतीने दोन्ही एकत्र झाले. सत्र गोडा झालं पांडव सरांचं. दोन्ही गोष्टी माणसाला आयुष्यामध्ये गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण ज्यावेळेस आपण तुमचा आवाज ब्रेक होतोय, बाहेर येत त्यामुळे त्यांना सर. तुमचा आवाज ब्रेक होतोय, आवाज येत नाही सर. चालतंय सर. अजून कोणाला काही बोलायचंय सर? हॅलो. बोला सर, बोला. आमच्या मॅडम बघा काय म्हणतात. बोला. ताई बोला. तेच प्रॉडक्ट आहे, तेच मीटिंग मध्ये सांगतात, तेच पण आहे. पण थोडे प्रत्येकाने स्वतःची मानसिकता बदलली ना तर मग सगळं पुढे व्यवस्थित चालेल. स्वतःवर दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः काहीतरी करा. परखड बोलतात शिंदे सर, हे सगळ्यांना वाटलंच असं,
पण मी त्यातनं अजून परखर बोलले त्याचं वाईट सगळ्यांनी वाटून नका घेऊ. आणि मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे ना ताई यामध्ये. हा? मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे या सिस्टम मध्ये. स्वतः जसं आम्ही म्हटले पावलावर पाऊल टाका, पण ते स्वतः पण टाकलं पाहिजे ना पाऊल पुढे. येस येस. बरोबर. ठीक आहे, शिंदे सरांना काय वाटलं असेल तर शिंदे सरांनी त्यांचं मत व्यक्त करावं. जब गुरु माता और गुरुदेव सामने बैठे थे तो क्या बोल सकते इससे और? अहो, एवढी मोठी पदवी नका देऊ. नाही, आहे ती रिअल परिस्थिती आहे. मी जवळून अनुभवलेलं आहे तुम्हाला. आहे खूप मोठी मेहनत आहे, खूप कष्ट आहे, त्याच्या पाठीमागे खूप मोठी तपश्चर्या आहे. ज्यांनी छोट्या छोट्या गोष्टीतून हे उभं केलेलं आहे त्याला त्याचं महत्व आहे. मी फार जवळून पाहिलेलं आहे. जवळून पाहिल्यामुळे मला त्याचं महत्व आहे आणि खरोखर गरजेचं आहे. मॅडमनी जे सांगितलं गेलं ना की स्वतः पाऊल टाकणं गरजेचं आहे. बघा सुरुवातीला जसं बाळ चालतं ना ते स्वतः चालतं त्यावेळेचा त्याचा जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो. तसं स्वतः ज्यावेळेस आपण एखादी पिन अपडेट करतो विदाऊट अप्लायच्या भरोशावर, अप्लायची मदत तर घ्यायचीच असते पण त्याच्या त्याचं एक खूपच वेगळं महत्व असतं. त्याच्यामुळे जसं बहुतेक व्यक्तींना वाटत असेल की शिंदे सरांचं कदाचित थोडं थोडं ट्रेनिंग, कारण काय झालं बघा काही गोष्टीला रिझल्ट फार महत्वाचा आहे, वेळ फार महत्वाची आहे. कारण उत्तर एकाला नाही, उत्तर बहुतेक लोकांना द्यायचं असतं. विचारणारा कधी कधी डायरेक्ट इनडायरेक्ट सिनियरला विचारतो काय चाललं तुमच्या साहेबांचं, म्हणजे त्याला त्या टीम बद्दल विचारायचं असतं. मग तिथं कुठंतरी एक थोडंसं फिलिंग तयार होते. त्याच्यामुळे महत्वाचा एक एक मिनिट एक एक सेकंद फार महत्वाचा आहे. आणि शेवटी व्यापारी म्हटल्यानंतर व्यापाराच्या भाषेत परतावा फार महत्वाचा आहे. जसं मी म्हटलं की बिगिनर तो पहिले भी था, बिगिनर आज भी है, लेकिन वो किस कंपनी ने किस लिए बनाया, आगे जाने लिए बनाया ना. तर असं खूप काही गोष्टी आहेत. आपण 100% अपडेट करू आणि एक दिवस नक्कीच खास फक्त नहार सर आणि नहारताई नहार मॅडम यांचं आपण एक सेशन चांगलं घेऊ सुटेबल वेळेनुसार, कारण एवढा सगळा गाढा अनुभव आहे तर तो आपण सगळ्यांना घेऊया. नव्हते पण काही काही मुद्दे तुमचे ऐकले आणि मग मला बोलायला सुचलं की हे काय चाललंय नेमकं, कुणावर रोष होतोय कुणावर हे होतंय, म्हणून मी त्यातनं हा मुद्दा काढला की स्वतः पाऊल उचला मग दुसऱ्यावर रोष ठेवा. नाही याचा दोष वगैरे असं काही नाहीये. मी थोडस असं म्हणेल की काय म्हणतात ना मांजराच्या दाबताना पिलांना लागत नाही तसा भागे रोष वगैरे नाही, पण प्रत्येकाला रिझल्ट यावा हा फार महत्वाचा मुद्दा आहे. नाहीतर आयुष्यभरही युजर राहिले ना आयुष्यभर केलं तर त्याच्यात फार मोठा रिझल्ट फार महत्वाचा आहे. शेवटी काय माहितीये का, तुम्ही वर्षभर शाळेत गेले काय केलं हे सगळं विचारले जात नाही, तुमच्या हातात शेवटी निकाल काय आलाय, पर्सेंटेज किती पडले, तो महत्वाचा आहे. तो फार महत्वाचा आहे. मॅडमने एक चॅलेंज घेतलंय, त्यांनी सांगितलंय कोण काय खरेदी कुठं करत नसेल जॉईन झाल्यावर त्यांना आमच्या शॉपवर पाठवा, डबल टिबल खरेदी त्यांची झालीच पाहिजे. हो नक्की नक्की माइंड वॉश होतं, बऱ्याचशा गोष्टीचं महत्व बारीक बारीक पडतं. आणि खास विशेष म्हणजे सांगतो बघा मी जवळून पाहिले म्हणून, ज्या वेळेस एखाद्या प्रोडक्टचं महत्व सांगितलं जातं त्यावेळेस ती व्यक्ती कधी ते प्रोडक्ट न घेणारी व्यक्ती तयार होते का, तर त्याला त्यावेळेस त्याचं महत्व कळलं. कारण जॉईन होणाऱ्यांनी फक्त वेगळ्या अँगलने जॉईन केलं असतं, प्रोडक्टचं महत्व दिलेलं नसतं. महत्व सांगितल्याच्या नंतर फरक पडतो. आता त्याच्यातला एक डेमो, एक व्यक्ती आपल्याकडे जॉईन आहे साधारणतः 2 वर्षापासून, पण त्याने कधीच कॉफी यूज केली नाही, आज कॉफीची ऑर्डर केली. म्हटलं काय बदल झाला की काय, ते म्हटले नाही नाही कॉफीचं महत्व आज कळाले म्हणून आज घेतोय. अशा काही गोष्टी होतात ना. आता मी सांगतो धन्यवाद. तुमच्यावर मी सांगतो, आपलं जे ग्रीन टीचं जे प्रॉडक्ट आहे ते आम्ही सगळ्यांना देत होतो, सगळे वापरायला सांगत होतो. ज्यावेळेस आम्ही वापरलं नाही ते कधी आतापर्यंत, त्याचा रिझल्ट घेतला 10-15 दिवस झाले आम्ही दुधाचा चहा बंद केला आणि सकाळी फक्त ग्रीन टी अनुषेपोटी घ्यायला सुरुवात केली. त्याच्यावर 2 बिस्किट म्हणा काय तुमचं खायचं ते खाऊ शकता. त्यामुळे एवढा फरक पडला, एवढा की दिवसभर मध्ये जे असं जड जड किंवा हे वाटायचं ना सगळं पूर्ण दिवस आळसल्यासारखं वगैरे, तो पूर्ण एनर्जिक झाला सगळा दिवस पूर्ण. व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके सर. पांडव सरांनी छान मार्गदर्शन केलं आज सगळ्यांनी.
त्याचा उपयोग करावा. बारीक सारीक गोष्टी सांगतात ते स्वतःसाठी नाही, टीम साठी पण सांगतात, हे पण सगळ्यांनी लक्षात ठेवा. खूप छान, असंच ठीक आहे. मार्गदर्शन राहू द्या दोघांचं पण. हो. आहे आम्ही आपलेच नाही, जे येईल त्याला आमचं हेच मार्गदर्शन असतं. नवीन असो जुने असो, शेवटी कंपनीचाच एक तो आपला फॅमिली मेंबर आहे. अशा दृष्टीने आम्ही त्यांच्याशी सहकार्याने सगळे मदतीच्या दृष्टीने मार्गदर्शन करतो त्यांना. ठीक आहे, ओके. बोला, अजून कोणाला काय बोलायचं असेल तर. जय हर्षम. धन्यवाद सर. आता ज्येष्ठ व्यक्ती तर आहेत, पण एक मोलाचं मार्गदर्शन देऊन गेलेले आहेत. तर कसं असतं मार्गदर्शन म्हणजे काय असतं, ज्याला घेता येईल त्याने घेतलं पाहिजे. आणि मार्गदर्शन आजकाल फुकट पण भेटत नाही. आणि आपला प्लॅटफॉर्म असा आहे की इथं तुम्हाला कोणतीही गोष्ट शिकायची फी लागत नाही. फक्त येऊन बसावं लागतंय आणि ऐकावं लागतंय. इथं सगळी गोष्ट फुकट मिळते म्हणून त्याची किंमत नाहीये, हे पण हो, सगळ्यांनी लक्षात ठेवावं. तेच सांगतोय सगळ्यांना. कारण लोक बरेचसे मार्गदर्शन घेण्यासाठी देतात आणि आपल्या काही हे आहे तर लोकांना घेता येत नाही. ती सर्वात